सीटियां बजाते पुणे वाले, थोड़ा और एक बार सीटी बजाओ। ज्याची जेवढी मोठी शिट्टी साहेब त्यांना तिकीट द्यायचं की नाही आपल्याला ठरवावं लागेल। भारत माता की जय, भारत माता की जय। मंचावर आसनस्थ पुण्याचे पालकमंत्री आमचे नेते श्री गिरीश बापटजी, भाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री योगेश गोगावलेजी, ज्यांनी मला माझ्या माहेरचा सन्मान दिला असा माझा भाऊ महाराष्ट्राचे युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकरजी, महामंत्री विक्रांत पाटीलजी, महामंत्री प्रवीण दटकेजी, नवीन महामंत्री अमोल जाधवजी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि माझ्यावर नेहमी सदैव सतत राहत असलेले सुशांत शुक्लाजी, आदरणीय दीपक पोटेजी, देवेश पाटीलजी, प्रताप अडसरजी, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। तुम्हाला बघितल्यावर मला शेर आठवला। अर्धे लोक माझ्यावर युवा मोर्चात गेले 10 वर्षापासून होते आणि इथे बसलेल्या लोकांना मी काही नवी नाही आहे, पण मी जेव्हा प्रतापदादांनी एवढी मेहनत घेतली आणि आज ते नगराध्यक्ष झाले, तर प्रतापदादा आपे एक शेर है कि मंजिलें मिल ही जाती है भटकते हुए ही सही, मंजिलें मिल ही जाती है भटकते हुए सही, गुमराह वो है जो घर से निकले ही नहीं। आज ऐसे लोग जिंदगी में ताकद येतात। प्रतापदादा माझ्यावर केव्हापासून काम करते असताना नगराध्यक्ष बघून मला खूप बरं वाटलं। कल्याणी रहाटकरजी, स्वर्धा केळकरजी, इथे बसलेले सगळे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारीगण आणि ते जमलेल्या माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, पुणे माझ्यासाठी काही जुनं नाही आहे। पुण्याची आणि माझे संबंध हे माझ्या आईच्या पोटापासून आहेत। मला अजूनही लक्षात आहे, जेव्हा नेहमी मी पुण्याला येत असते तर भोगद्यातून जाताना नेहमी घाबरते। जेव्हा रथयात्रा पूर्ण महाराष्ट्रातून पुढे जात होती तेव्हा पुण्यात रथयात्रा थांबली होती। मला नेहमी लक्षात येतं ती रथयात्रा जेव्हा पुण्यात थांबली होती तर मी पुण्याला माझ्या वडिलांना भेटायला आले, कारण की त्यांच्या प्रत्येक सभेत, आणि पुण्याची सभा सगळ्यात अफाट असायची, प्रमोदजींना एवढं पुणेकरांनी प्रेम दिलं की पुण्याची सभा ही नेहमी अफाट असायची। तर मलाही शाळेची एक सुट्टी मिळायची की मला बाबांची सभा बघायला जायचं। ती तशीच ऐतिहासिक सभा होती रथयात्रेची। आणि तेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे माझे वडील चिंतित होते। आम्ही पोहोचलो, मी तेव्हा मी 10 वर्षाची असेल, आणि जेव्हा मी त्या स्टेजवर होते, मी का पुण्याविषयी सांगते, मला अजूनही लक्षात येतं, आता ह्यालाही 25-30 वर्ष झाली। जेव्हा मी तिकडे स्टेजवर होते, माझे वडील माझ्यावर मागे बसले होते आणि आम्ही खेळत होतो। त्यांना एकदम चिंता पडली होती की मुलगी माझी ठीक आहे की नाही। पण जेव्हा ते माझ्यावर बसलेले होते तेव्हा अडवाणीजींचं भाषण सुरू होणार होतं, आणि 2 मिनिटात भाषण सुरू होण्यासाठी सूत्रसंचालक म्हणले की आता अडवाणीजी बोलणार, आणि पूर्ण तिथे पुण्यात लाखोंनी आलेली जनता प्रमोदजी तुम्ही बोला म्हणून एक उद्घोष त्यांनी केला होता। आणि शेवटी प्रमोदजींना पुणेकरांच्या त्या हट्टाला मानावं लागलं आणि त्यांचं भाषण नसताना उभं राहून त्यांनी रथयात्रेवर ते भाषण केलं। अशी त्या पुण्याच्या जनतेची जिद्द प्रमोदजींवर, असं प्रेम त्यांच्यावर होतं, आणि याच पुण्याच्या जनतेला नेहमीच आम्ही नमन करतो। पुण्याचा इतिहासच असा आहे, जेव्हा केव्हा देशात इतिहासाविषयी आपण बोलतो, परिवर्तनाविषयी बोलतो, ते परिवर्तनाची सुरुवात, त्या इतिहासाची ताकद, त्या धगधगत्या रक्ताची ताकद या पुणे शहरापासून सुरू होते। ते छत्रपती शिवाजी महाराज असो, पेशव्यांचा काळ असो, आज मी अहिल्याबाई होळकरांना नमस्कार केला, कोणतीही विचारधारा असो, शाहू फुले आंबेडकर ज्यांची कोणाची ताकद आहे, सावरकरांचा विचार असो, त्या सुरुवात त्या या पुण्याहून झाली। आणि जेव्हा परिवर्तनाची लाट आली, या पुणे शहरातल्या विचारवंतांच्या ताकदीने आपली आली। त्यामुळे पुण्याची ताकदच इतिहासाची आहे। आज तर आपलं नशीब आहे की पुण्यात आधी एवढे आमदार नसायचे। जेव्हा जेव्हा पुण्यात 2दा खासदार आला तेव्हा तेव्हा देशात भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आलं, भारतीय जनता पार्टीचे आपले पंतप्रधान बनले। पण आज तुम्ही आपलं नशीब बघा, 8च्या 8 जागा पुण्याच्या या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी घेतलेल्या आहेत आणि पूर्ण पुणे कमळांनी वाटून टाकलेलं आहे। आज या ताकदीने पुणे पुढे चालले, त्या पुण्याला माझं नमन आहे। आज युवा मोर्चा म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांसमोर उभी आहे, पण मी कोणासाठी नवीन नाही आहे। जेव्हा 15 डिसेंबरला 2016 साली मला सांगितलं तू युवा मोर्चाची अध्यक्ष होणार, तुला काम पुढे घेऊन जायचं आहे, ते एक मोठा कार्यक्रम केला दिल्लीत, आणि दिल्लीत योगेशजी होते। दिल्लीत एक प्रकारचा उत्साह होता। भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये ज्या प्रकारे माझं स्वागत केलं गेलं देशभरातून,
मला मनापासून बरं वाटलं की लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून जास्त आहेत, त्या जबाबदारीची मला जाणीव होती. ती जाणीव आपल्या सगळ्यांच्या मनात असायला हवी. योगेश भाऊ खरंच म्हटले की युवा मोर्चा फक्त झंडा और डंडा लेके आगे बढ़ता था. युवा मोर्चा की पहचानी थी डंडे खाओ नाही तो झंडे बांधो. युवा मोर्चा नेहमी असाच धरला गेला. आणि खरी गोष्ट आहे, युवकांकडून अपेक्षा असते, त्या सळसळत्या रक्ताकडून अपेक्षा असते की परिवर्तन घडवायचं असेल, संघर्ष करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त युवा मोर्चा करू शकतो. ती ताकद युवा मोर्चाची आहे. आणि त्या युवा मोर्चाच्या नेतृत्वाची आज धुरा माझ्या हातात दिली. आज पूर्ण विश्वभरात सगळ्यात मोठी पार्टी, सगळ्यात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी हे आपलं सौभाग्य आहे. आज त्या भारतीय जनता पार्टीचं पूर्ण देशभरात 14 राज्यात आपली सत्ता आहे. देशात पंतप्रधान आपले आहेत. महाराष्ट्रात आपली त्या नावाने ताकदीची सत्ता आहे. मग युवा मोर्चाचं काम फक्त झंडा दंडा करायचं तर नाही. आज युवा मोर्चा त्या ताकदीने पुढे जातो की नाही ही जबाबदारी आपल्यावर आहे. संघर्ष करण्यासाठी 10 लोक येतात, पण काम पूर्ण करायचे की नाही हे युवा मोर्चाकडून अपेक्षा ठेवली जात नाही. तर आज मी म्हणू इच्छिते, जेव्हा माझ्यावर जबाबदारी दिली ती मी लोकांना एवढेच म्हणले, युवा मोर्चा आता पूर्ण देशभरात आदरणीय मोदीजींनी जो 2014 मध्ये इतिहास घडवला आणि ज्या प्रकारे या देशात एक युवकांची लहर आली, युवकांचा सत्तेत सहभाग झाला, युवकांचा आपल्या देशाच्या विचारात स्वप्नात सहभाग झाला, त्या युवकांना परिवर्तन की सिपाही म्हणजे एजंट्स ऑफ चेंज बनवायला आम्ही तयार करणार आहोत. प्रत्येक बसलेला इथला युवक, जो इथे बसलाय, जो टीव्हीवरून बघतोय, जो गावात बसलाय, जो महाराष्ट्रात बसलाय, पूर्ण देशभरात आहे, प्रत्येक या देशाच्या युवकाचं स्वप्न या देशाच्या स्वप्नाशी जोडलेलं आहे. जो इथे बसलेला युवक विचार करतो की आज हे माझं स्वप्न आहे, मला पुढे घेऊन जायचंय, तेच या देशाचं भवितव्य आहे. मित्रांनो, हा सुवर्ण काळ आहे भारताचा. आज आपलं सौभाग्य की ज्या प्रकारे भारत पुढे चाललाय, ज्या प्रकारे आदरणीय नरेंद्र मोदींनी या सत्ते परिवर्तनातून लोकांसाठी, लोकांच्या सरकारासाठी, नेहमी लोकांशी डायरेक्ट टच करण्यासाठी ज्या प्रकारे सत्ता निर्माण केली आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याची सत्ता निर्माण केली आहे, ज्या प्रकारे आम्ही गरीब कल्याण वर्ष करतोय, त्या गरीब कल्याण वर्षातून लोकांपर्यंत पोहोचायचं काम आपण पूर्ण करतोय. आज त्या नरेंद्र मोदींनी हा सुवर्ण काळ भारताचा आणण्यासाठी मेहनत घेतली आहे. हा सुवर्ण काळ आपल्या हातून जाऊ नये. या सुवर्ण काळात ज्या ज्या बसलेल्या युवकांच्या मनातले स्वप्न आहेत, आशा आहेत, अपेक्षा आहेत, त्या आकांक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आम्हा सगळ्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे मी म्हटले एजंट्स ऑफ चेंज. आज जे परिवर्तन पूर्ण देशभरात होत आहे की मी आज फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर नाही बनला तर मी काही माझ्या हातात माझं स्किल असेल, माझ्या हातात जी ताकद असेल, त्या विचाराने मी पुढे काही ना काही करू शकतो. मी माझ्या देशात, माझ्या आयुष्यात बदल घडवू शकतो आणि त्या बदल घडवण्यात माझंही चांगलं होईल आणि देशाचंही भलं होईल. आज त्या विचारांनी प्रत्येक निर्णयातून आदरणीय नरेंद्र मोदीजी आपल्या लोकांपर्यंत पोहोचले आहेत. आज प्रत्येक युवकांच्या स्वप्नांना, आशांना, अपेक्षांना आपण बसलेले युवा मोर्चाचे अधिकारी असो, पदाधिकारी असो किंवा इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता असो, ती शक्ती त्याच्या हातात दिलेली आहे. त्या परिवर्तनासाठी आपण सगळ्यांनी एक व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. मला असंही म्हटलं गेलं की पुण्याची आता निवडणूक आहे, त्यामुळे निवडणुकीविषयी जास्त बोला. मी एवढंच म्हणेन, योगेशजीने तर माझ्या डोक्यावर जबाबदारी टाकली तेव्हा बापटसाहेब आले नव्हते, योगेश गोगावलेजीच फक्त होते. त्यांनी सांगितलं सगळ्यात जास्त युवकांना तिकीट मिळायला पाहिजे, ही जबाबदारी पूर्ण माझं घेणार. आता युवा कोण हाही प्रश्न पडलाय. मी आताच गिरीश बापटजी आले, त्यांना म्हणलं तुम्ही आम्हाला कॉम्पिटिशन देताय, एवढे तरुण दिसता. म्हणजे सर तुमची गाठी, म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघते आणि ज्या प्रकारे त्यांनी स्वतःला मेंटेन केलंय, म्हणलं आता युवा कोण या जबाबदारीत पडले तर कोणत्या युवकाला तिकीट द्यावं ही सुद्धा जबाबदारी मला ठरवावी लागेल. पण ज्या पद्धतीने एक विचार असतो, मैं हर वक्त कहती हूँ युवा एक प्रकार का जोश है. उस जोश को ताकत में बनाना हमें बदलना पड़ेगा, लेकिन उसके साथ जब उस ताकत को बदलवाना है, उस जोश को ताकत में परिवर्तित करना है, तो उसमें होश की भी बहुत ज़रूरी होती है. जब तक वो जोश होश के साथ में मिलेगा नहीं, हम आगे नहीं बढ़ पाएंगे. आज पुण्यात तसंच झालं. आज आपलं सौभाग्य एक युवा तरुण मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळाला आहे, जो सतत 24 तास लोकांसाठी काम करतो, महाराष्ट्रासाठी काम करतात. आणि हे पुण्याचं भाग्य आहे. पुणे स्मार्ट सिटी झालं, जे पुण्याला गेल्या 15 वर्षापासून जे मिळालं नाही, ते या 2-2.5 वर्षात पुण्याला दिलं गेलेलं आहे, प्रेमाने दिलं गेलं आहे. भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. आज PMRDA बनले, म्हणजे मुंबईच्या बरोबर MMRDA आमची, तशी मोठी PMRDA बनले. बापटसाहेब स्वतः बघतात. आज मेट्रोचं जाळं असो, आज लोकांच्या कल्याणासाठी कामं असो, आज पुण्याला ज्या प्रकारे स्मार्ट सिटी बनवून पुढे घेऊन जाण्यासाठी काम असो, प्रत्येक गोष्टीत पुण्याला अग्रेसर करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पुण्याला ताकद दिली आहे.
आपल्याकडे 8 आमदार आहेत, अपेक्षाही तेवढ्या जास्त असतील. मला अजूनही लक्षात आहे, योगेशजी टिळेकरजींनी मला सांगितले की ताई आम्ही डिफेन्स लँडमधून पहिल्यांदा, म्हणजे मी अजूनही माझ्या मतदारसंघात डिफेन्स लँडच्या एन्क्रोचमेंटसाठी भांडते, पण पर्रीकरांनी सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या प्रदेशाला डिफेन्स लँड हस्तांतरित केली आहे तर ती फक्त आणि फक्त पुण्याला आणि महाराष्ट्राला गेलेली आहे. हे आपलं सौभाग्य आहे. आज आपली दिल्लीत सत्ता, आपली महाराष्ट्रात सत्ता आहे. आपण काय नाही करू शकत आणि काय नाही करण्यासाठी ज्या प्रकारे गेल्या 6 महिन्यापासून आपण लोकांच्या विकासाचा, ज्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत, पुण्यासाठी काय नाही केलंय आणि पुण्यासाठी काय नाही करणार आहोत आम्ही, ज्या स्वप्नाचं पुणे शहर, जे पुणे शहर वाढत चाललंय त्या पुणे शहरासाठी आदरणीय मुख्यमंत्री असेल, गिरीश बापटजी असतील, योगेश गोगावलेजी असतील, या सगळ्यांनी आपली प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. पण दिल्लीत सत्ता आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे, तर आपल्याला आपल्या महानगरपालिकेतही सत्ता असणं फार महत्त्वाचं आहे. आणि ती सत्ता असल्याशिवाय मैं कहती ना पूरा सर्कल नहीं हो पाता. जोपर्यंत पूर्ण परिवर्तनाची पूर्ण धागा जुळत नाही, ती साखळी जुळत नाही, ती साखळी पूर्ण होऊ शकत नाही. आज पुण्यातही भारतीय जनता पार्टीची ताकद असणं हे फार महत्त्वाचं आहे. खूप झाले वादे, खूप घड्याळं वाजली, हातं दाखवलेत, सगळं झालं. आज आपल्या हातात सत्ता आहे. आज आपण परिवर्तनचे सिपाही बनणार आहोत, एजंट ऑफ चेंज बनणार आहोत. आपल्याकडे 8 आमदार आहेत, एक जबरदस्त महाराष्ट्रात आपल्याकडे एक चांगले मुख्यमंत्री आहेत, पुण्याचे आपले भाजपाचे खासदार आहेत, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी है. क्या नहीं है मेरे पास? माँ भी है, बाप भी है, सब कुछ है. लेकिन आप सबकी ताकद की जरूरत है, ती पुणे महानगरपालिकेसाठी. खूप वर्ष सत्ता झाली, खूप वर्ष परिवाराने इथं सत्ता निर्माण केली आणि प्रत्येक मुलगी असो, काका असो, मामा असो, सगळ्यांनी प्रयत्न केला, पण पुणे शहराचा विचार नाही केला. ते रस्त्यावरचे खड्डे असो किंवा त्यांच्या बोलण्यातली पद्धत असो, आज फक्त खोटे वादे करून पुणे शहरात लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि 15 वर्ष लोकांसाठी काही काम नाही केलं. मी आज हीच तुमच्याकडून अपेक्षा करते की 8 आमदार, 1 खासदार, महाराष्ट्रात तडफदार मुख्यमंत्री गिरीश बापटजींसारखं नेतृत्व आणि देशात नरेंद्र मोदी, तर पुण्याला फक्त एकच पाहिजे, ती कडी, ती साखळी पूर्ण करण्यासाठी, ती विकासाची साखळी पूर्ण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि ती सत्ता फक्त युवक आणू शकतो. आज बसलेल्या देशभरात तुम्हाला माहिती आहे 65% युवा हा 35 वर्षाच्या खाली आहे. आज तो वोटर आहे, तरुण आहे, त्याला काही देशात करायची इच्छा आहे. आज त्या युवकांनी ठरवायचं आहे की मी काय करू इच्छितो. मी एवढंच सांगेन तुम्हाला सगळ्यांना की ज्या प्रकारे पुण्यानी भारतीय जनता पार्टीला सगळ्याला प्रेम दिलंय, पण त्या विकासाच्या साखळीला पूर्ण करण्यासाठी आज महानगरपालिकेत तुमच्या ताकदीची खूप अपेक्षा आहे. त्याच्यावरून मला नेहमी वाटतं की आपल्या कमळाने काय नाही केलं. पुण्यात ज्या प्रकारे इतिहास घडवला, पुण्यात ज्या प्रकारे राजकीय इतिहास असो, पारंपरिक इतिहास असो, सांस्कृतिक इतिहास असो, हे पुणे शहराने केलं आहे. मी त्यासाठी एकदाच सांगेन, कमल की हर एक पंखुड़ी, लक्षात ठेवा सर, कारण की कमल की ही पंखुड़ी हमारी ताकत है. ये कमल ही विकास की लक्ष्मी लेके आप सब तक पहुंचेगी. हेच प्रमोदजीने आम्हाला शिकवलंय की विकासाची लक्ष्मी घरात पोहोचवायची असेल तर कमळावर बटन दाबा. तर कमल की हर पंखुड़ी उस जुल्मी कांग्रेस के हाथ पे भारी पड़ेगी या घड़ियों पे भारी पड़ेगी. कमल की हर पंखुड़ी उस जुल्मी हाथ पे भारी पड़ेगी या एनसीपी के घड़ी पे भारी पड़ेगी. आज शाम उन विरोधों की होगी मेरे दोस्त, 23 फरवरी भारतीय जनता पार्टी की होगी, वो सुबह हमारी होगी. आज शाम उस कांग्रेस की होगी मेरी दोस्त, 23 फरवरी की सुबह भारतीय जनता पार्टी की होगी, हमारी होगी. हा विश्वास, हा अटल विश्वास, हा दृढ विश्वास आपण आज इथून करूया, एवढी अपेक्षा करते तुमच्याकडून. मी मनापासून योगेश भाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते. खरंच म्हणते की माहेरी आले मी. आज देशभरात जो प्रवास होतो, लोकांचं प्रेम मिळतं, सगळीकडे प्रमोदजींची आठवण येते. याच 30 वर्षापूर्वी 1986ला प्रमोदजींना राष्ट्रीय युवा मोर्चाचं अध्यक्ष बनवलं होतं. 2016ला महाराष्ट्रातून पहिल्यांदा मला ही संधी मिळाली. हे आशीर्वाद मला मिळाला, हा आशीर्वाद मी नेहमी माझ्याकडे ठेवीन. तुम्हाला आणि महाराष्ट्राला कधी असं वाटणार नाही की आपली मुलगी ताकद दाखवत नाही. आज महाराष्ट्राचं नाव पूर्ण देशभरात करण्यासाठी मी मदत करेन. मी पूर्ण आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करेन. तुम्ही मला समर्थन देता की नाही देता? देणार की नाही देणार? कमळाची सत्ता पुण्यात आणणार की नाही आणणार? तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे शहर, पुणे ग्रामीणच्या लोकांना मनापासून धन्यवाद आणि इथे जमलेल्या माझ्या सगळ्या पुणेकरांना मनापासून खूप खूप धन्यवाद. भारत माता की